या स्पर्धेतला अंतिम सामना खेळण्याकरिता पहिला संघ दाखल झाला आणि दुसरा संघ देखील दाखल झाला. मित्रांनो टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. तर म्हणजेच सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवणे संघ देखील इथपर्यंत दाखल झाला आहे. परंतु दाखल झाल्यानंतर एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा एक सन्मान या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर अशा दोन्ही संघांचे या ठिकाणी आगमन झाले. हा टॉस केला जातोय, हा टॉस केला जातोय आणि अंतिम सामन्याचा टॉसचा बॉस ठरतोय त्या संघाचं नाव आहे ते म्हणजेच सिद्धिविनायक क्रीडा मंडळ सर देखील दाखल झाले. तर वासुदेवजी शिंदे सर देखील दाखल झाले जे आमचे मार्गदर्शक आहेत. नक्कीच मित्रांनो टाळ्या होत्यात. अंतिम फेरीला सुरुवात झालेली आहे पण टाळ्या कमी पडतायत परंतु सामना जबरदस्त या ठिकाणी होणार आहे. त्या दोन्ही संघांचं मी भाकीत देखील सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी पहा अंतिम सामन्याला सुरुवात झाल्यानंतर मान्यवर दाखल झालेत परंतु ज्यांनी एटीएम ऑन या ठिकाणी केलेलं आहे, ज्यांनी एटीएम ऑन केलेलं आहे म्हणजेच एकाच सडे 3 आणि 3 पेक्षा जास्त खेळाडू बाद करेल अशा खेळाडूकरिता रामजी कदम यांच्या माध्यमातून एकंदरीतच 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एकाच सडे 3 आणि त्याच्यापेक्षा जास्त खेळाडू बाद करेल याच्याकरिता एकंदरीतच 300 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज देखील दिले जाईल. परंतु रोख रक्कम 11,000 रुपयाचा मानकरी कोण करणार आणि एक चमचमच्या ट्रॉफीवरती कोण आपलं नाव करणार ज्याच्याकरिता हे येणारी मिनिटं फार महत्वाची आहेत. आणि त्याच महत्वाच्या सामन्यातील एक जबरदस्त अशा प्रकारच्या या ठिकाणी खेळाडू ज्यांना खऱ्या अर्थानं आपण सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याचा सामनावीर म्हटलं होतं तोच संकेत दाखल झालाय. तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर दीपकजी पवार आणि सचिनजी तांदळे आपणास विनंती असेल आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. दीपकजी पवार सचिनजी तांदळे आपण देखील आम्हाला या ठिकाणी जोडलं यायचं आहे. आपलं देखील याच विराट विश्वकर्मा कबड्डी स्पर्धेत अत्यंत मनापासून या ठिकाणी स्वागत असेल. कारण मी दुसऱ्या दिवसात इथे आल्यानंतर सांगितलं की आपल्याला तिसऱ्या दिवसात हा सामना पाहण्याकरिता तुम्हाला 7 वाजता तुमची जागा बुक करावी लागेल. एवढी अफाट आणि अल्लोट गर्दी ही देखील या ठिकाणी होईल ज्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण पाहतोय. अनेक मान्यवर दाखल झालेले आहेत, अनेक क्रीडासक दाखल झाले आहेत. सर्वांचं ह्या स्पर्धेत शब्दसंघाने या ठिकाणी स्वागत केलं जातं. वेलकम वेलकम वेलकम. कारण तुम्ही सर्वजण आहात म्हणून तर एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सोहम शिगवान माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण बरोबर व्यासपीठाच्या उजव्या साईडला यायचं. आपले सहकारी या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत सोहम शिगवान. परंतु आता पहा इथं पुन्हा एकदा मी मंचावरून थेट जातोय आणि मैदानाच्या दिशेने जातोय. मैदानावरती काय चाललंय तर मैदानावरती या ठिकाणी पहा कबड्डीचा रणसंग्राम महासंग्राम 2025-26 या ठिकाणी पाहतोय ज्याची ही सुरुवात देखील इथे केली जाते. या ठिकाणी केली आहे. आणि सुरुवातीचे पाहिले तर जे जास्त गुण आहेत अशा पद्धतीची आज मेन इन ब्ल्यू म्हणजेच निळ्या कलरच्या जर्सी मध्ये ज्या संघाला आपण पाहतोय अशा पद्धतीचा या ठिकाणी हाच कळकवणे गावातील कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणेचा संघ आहे. परंतु या ठिकाणी मेन इन येल्लो म्हणजेच जो पिवळ्या कलरच्या जर्सी मध्ये संघ आहे तो याच कळकवणे गावातील दुसरा संघ सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवणेचा संघ. एकाच गावातील 2 जेव्हा संघ एकत्र येतात यांचा सामना फार बघण्यासारखा असतो. आणि ज्यांनी भाकीत देखील अशा पद्धतीचं केलंय की अनेक क्रीडासक इथपर्यंत दाखल झालेत. क्रीडासकांनी हा सामना पाहावा आणि पाहतच राहावा आणि खेळाडूंनी हा सामना खेळावा आणि खेळतच राहावं अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी होतो ज्याची सुरुवात 0-2 आणि 0-0 अशा पद्धतीची या ठिकाणी म्हणजे 2 आणि 0 आणि कोण ठरणार या सामन्याचा हिरो तर या सामन्याचा हिरो अशा पद्धतीचा असेल जो याचा संपूर्ण कालावधीत योग्य रीतीने खेळ करेल. आणि संघ कोणता 7 खेळाडूंचा जिंकेल तर या ठिकाणी जो खेळ देखील चांगला करेल आणि या ठिकाणी पाहिले तर चुका कमी करेल. म्हणून तर मी जिंकण्याचं भाकीत सांगितलंय की चांगला खेळ करणारा आणि चुका कमी करणारा एक 7 खेळाडूंचा संघ या ठिकाणी जिंकणार आहे. आणि तोच याच विराट विश्वकर्मा 2025-26 अंतिम चषकावरती देखील नाव कोरणार आहे. सुरुवात तर एक स्लो गतीने झाले, स्लो स्टार्टअप देखील झाले परंतु त्याच्यानंतर वेग वाढवण्याकरिता इथे पाहिलं तर नक्कीच डाव्या शैलीचा अशा पद्धतीचा नक्कीच
आदित्यवरती ही जबाबदारी असेल, ज्याची देखील ही निरंक अशा पद्धतीची ही चढाई या ठिकाणी संपन्न झालेली आहे. थर्ड रेड कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघ. परंतु आताची सद्यस्थिती अशी आहे की बोनस ऑन नाहीये, बोनस ऑफ आहे. खोलवर जावं लागेल आणि खोलवर जात असताना या ठिकाणी पाहतोय संकेत जो आपल्या बँकेत गुणांची कमाई करणार का. परंतु एक कठीण अशा पद्धतीचं जे आव्हान असतं म्हणजे 5 आणि 4च्या संचात गुण प्राप्त करणं हे कठीण आव्हान सोपं करण्याकरिता दाखल झालं आहे. कठीण आव्हान इथे सोपं केलं जातंय म्हणजेच एक कोपराक्षक खेळाडू अक्षयला या ठिकाणी बाद केले जाते. परंतु इथे तिसऱ्या चढाईला देखील तिसऱ्या चढाईने प्रत्युत्तर केले जाते आणि ही तिसरी चढाई करण्याकरिता आदित्य मांडवकर हा देखील एक कळकवणीचा सुपुत्र आहे. आणि सर्व खेळाडूंचा खेळ आपण KPL ची स्पर्धा म्हणजेच कळकवणी प्रीमियर लीगच्या स्पर्धेत हे सर्व खेळाडू एकत्र आणि एका संघात खेळताना पाहिलेत. परंतु आज विरोधी आहेत एकाच गावातील 2 संघ. कारण ह्या खेळाडूंना माहित आहे कोणत्या संघाचा आणि कोणत्या खेळाडूचा काय प्लस पॉइंट आहे आणि काय मायनस पॉइंट आहे याच्यावरती विचार करूनच इथे सामन्यामध्ये संचार करण्याकरिता संकेत वारंवार दाखल होताना पाहतोय. परंतु आता पहिले तर दोन्ही संघांसाठी संधी असेल. एका संघाला 2 देण्याची संधी आहे, एका संघाला सुपर टॅकल करण्याची संधी असेल. परंतु ही सुपर टॅकल सस्पेन्शन मैदानामध्ये असताना प्रितेश, शुभम आणि सुशांत अशा पद्धतीचे खेळाडू आहेत. परंतु सुशांतवरती आक्रमण केले जाते. सुशांतवरती शेवटची काही सेकंद शिल्लक असताना आक्रमण केले जाते आणि त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. सामन्याचे या ठिकाणी गुणफलक पाहिलं तर 5-0 आणि ज्या खेळाडूच्या नावाचा उल्लेख मी पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात केला होता तो शुभम या ठिकाणी दाखल झाला. पण ज्या खेळाडूचा उल्लेख मी अशा पद्धतीचा केला होता की ज्याने किशोर गटामध्ये 3 वेळा आणि कुमार गटामध्ये 2 वेळा रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय अशा पद्धतीचा खेळाडू या ठिकाणी असेल. परंतु आता पहा या ठिकाणी ज्यामध्ये आपण जसं आपण पाहिलं तर बँकेमध्ये अकाउंट ओपन केले जाताना असंच कबड्डीच्या पटलावरती या ठिकाणी या गुणसंख्येचा या ठिकाणी उच्चांक वाढवला जातोय. एक आकडा गुणफलकावरती पाहतोय म्हणजे आता सुरुवात झालेली आहे. आणि ह्याच सिद्धिविनायक कळकवणी संघामध्ये सांगितलं की ज्याने चिपळूण तालुक्यातील ही पहिली अशा प्रकारची स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर इथे पहा संकेत वारंवार जास्तीत जास्त गुण प्राप्त करतोय. इथे देखील एकाच चढाईत 2 खेळाडू बाद होत आहेत. एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय, एका खेळाडूला स्पर्श केला जातोय, संघाला हर्ष या ठिकाणी होतोय. कोणत्या प्रकारचा बाद होत नाहीये, निर्विवाद अशा पद्धतीची या ठिकाणची ही स्पर्धा असेल. परंतु अशा याच्यानंतर आम्हाला काय करायचं आहे आणि याच्या आधी काय झालं याला महत्व नाहीये, परंतु याच्यानंतर काय होईल ना याला फार महत्वाचे. कारण ही महत्वाची स्पर्धा देखील या ठिकाणी असेल ज्याच्यातीलच एक कोपराक्षक विकासला हा स्पर्श होणार का आणि सहजरित्या या ठिकाणी पाहायचं आहे विकासला बाद केले जाते. विकासला बाद केलं तर पुन्हा एकदा जैसे थे अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी असेल. शेवटचा खेळाडू या ठिकाणी प्रितेश ज्याने मागील देखील एकटा खेळाडू असताना एका खेळाडूला धनंजयला या ठिकाणी बाद केलं होतं अशा पद्धतीचा खेळाडू असेल. आता दोन्ही बंधू एकाच चेन मध्ये आपल्याला पाहायला भेटतायत. धनंजय आणि या ठिकाणी दिनेश देखील आहे. परंतु कुपराक्षक या ठिकाणी शैलेच्या दिशेने वाटचाल देखील केली जाते. त्यानंतर या ठिकाणी पाहायचं नक्कीच जबरदस्त खेळ या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा पाहिलं तर उजवा मध्यरक्षक तेजस जागडे जो खेळाडू आहे ज्याला हा एक सुंदर अशा पद्धतीचा या ठिकाणी रनिंग हँड टच केला जातोय आणि या सुंदर अशा प्रकारचा रनिंग हँड टच केल्यानंतर संकेत पाहायचा आहे. पुन्हा एकदा वारंवार आक्रमण या ठिकाणी करतोय. अक्षयच्या दिशेने वाटचाल आहे परंतु कुपराक्षक अक्षय आणि या ज्याने देखील सर्वांग सुंदर अशा प्रकारचा खेळ करून या ठिकाणी दाखवलाय. परंतु त्यानंतर देखील पहा सलगच्या 3 चढाईमध्ये यांनी एक अशा पद्धतीचे गुण प्राप्त केले. तर एकाच कोपऱ्यामध्ये ह्या मिळवले जाणारे 3 गुण आहेत. म्हणून तर या खेळाडूच्या नावाचा उल्लेख मी मागे देखील केला होता. आणि दोन्ही संघ पहा हार मांडण्यासाठी तयार नाही आहेत. कारण ज्यांना ह्या स्पर्धेचं एक महत्व माहीत आहे की इथून जिंकलेल्या संघाची चर्चा होणार की का आमच्या ह्या स्पर्धेत या संघाने अंतिम चषकावरती नाव कोरलं होतं. ज्याच्याकरिता त्यांच्याकडे जे कौशल्य आहे ते कौशल्य या ठिकाणी दाखवलं जात आहे. तेच कौशल्य या ठिकाणी दाखवलं पहा नक्कीच चांगल्या प्रकारची पकड होते. लोन दिला जातोय आणि याच सामन्यात परंतु लोन कुणावरती दिला जातोय तर कळकवणी गावातील एक दुसरा संघ म्हणजेच सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवणी संघ. सामन्याचं गुणफलक पाहिलं तर 12-4 अशा पद्धतीचा उच्चांक वाढवणारा सामना आहे. परंतु कमबॅक किंग्स ज्या नावाने ज्या संघाला ओळखलं जातं अशा प्रकारचाच सिद्धिविनायकचा संघ आहे. आणि याच पाहिलं तर क्रिकेटच्या पटामध्ये जर तुम्ही एकदा बाद झालात
तर तुम्हाला संधी नसते, परंतु या ठिकाणी कबड्डीच्या पटलावरती तुम्हाला वारंवार मैदानामध्ये यावं लागते। परंतु खऱ्या अर्थाने ज्याने पहिल्या दिवसात सर्वात जास्त चढाईमधले गुण प्राप्त केले होते अशा पद्धतीचा मॅनप्रॉम सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवडे संघाचा एक गुणवान अशा प्रकारचा आघाडीचा चढाईपटू विकास शिंदेची या ठिकाणी चढाई असेल, ज्याला इथे किमया करून दाखवावे लागेल, ज्याला सांगून द्यावं लागेल की का आम्ही अंतिम फेरीत दाखल झालोय। आमच्याकडे देखील टॅलेंट आहे, आमच्याकडे देखील क्षमता आहे आणि तीच क्षमता आणि टॅलेंट आज या ठिकाणी दाखवावं लागेल। परंतु रोखण्याकरिता पहा, तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर प्रथमतः तुम्हाला मैदानावरती जे वादळ घुंगावतंय म्हणजेच संकेत नावाचं जे वादळ आहे ते संकेत नावाचं वादळ या ठिकाणी थांबावं लागेल, याला या ठिकाणी शांत करावं लागेल। त्याचकरिता तुम्हाला पकड करून दाखवलं गेलं। एकंदरीत 7चा चंबू असेल, 2-1-2-2 असे 7 खेळाडूंचा संच या ठिकाणी असेल आणि आम्हाला या ठिकाणी या नक्की जोडले जाणार अंतिम सामन्यामध्ये आमच्या या ठिकाणी समालोचक कक्षातील गुरु म्हणून ज्यांच्याकडे पाहतो असेच कुंभाली गावचे सुपुत्र अशोकजी लांबे, विनंती असेल आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे। अंतिम सामना आहे, तुमचा आवाज देखील आमच्या बरोबर या ठिकाणी सर्व क्रीडापर्यंत जाईल। ज्यांनी देखील अनेक स्पर्धेत याच कबड्डीच्या माध्यमातून पहिलं तर कबड्डी नव्हे तर क्रिकेटच्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धेत समालोचन केलेले आहे, असेच आमचे याच समालोचन क्षेत्रातील गुरुवर्य म्हणून ज्यांच्याकडे पाहतो असेच अशोकजी लांबे हे देखील आम्हाला जोडले जातात आणि त्यांच्या माध्यमातून देखील आवाज येणार आहे। नक्कीच लांबे सर आपले देखील याच विराट विश्वकर्मा कबड्डी स्पर्धेत स्वागत आहे आणि या अशोकजी लांबे या ठिकाणी कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघाचं समालोचन करतील आणि मी सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवणे संघाचं समालोचन करणार आहे। विकासच्या माध्यमातून थोडं येणार मित्रांनो कमबॅक करावं लागेल, पाहिलं तर आक्रमक खेळ करावं लागेल, पाहिलं तर कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे दोन्ही संघ पाहिलं तर गावातील संघ असणार आहेत मित्रांनो। कबड्डीच्या पटलावरती गावाच्या माध्यमातून चढाई दिली जाते, विकास असणार आहे उकमी एक्का ज्याला बोनसचा 500 मध्ये होतो, विकासच्या माध्यमातून चढाई दिली जाईल। अतिशय सुरेख टॅकल दिला जातो। हेच या ठिकाणी पाहिलं तर याच विकासला आपण पकड उतारा देखील पाहिले, परंतु विकास बाद झाल्यानंतर पहा ज्याने आतापर्यंत सर्वात जास्त अशा पद्धतीचा एक पकडींचा आणि चढाईंचा खेळ केलाय अशा प्रकारचा एक कळकवणे गावातील नव्हे तर एक दसपटीमधला जबरदस्त खेळाडूंच्या यादीत ज्याचं नाव नेहमी घेतलं जातं तोच संकेत या ठिकाणी आहे। पण त्याच्या जर्सीवरचा क्रमांक पाहिला तर 2 आहे, परंतु माझ्या मते त्याने या संपूर्ण स्पर्धेत 1 नंबरची कामगिरी केली। तोच संकेत या ठिकाणी निरंक अशा प्रकारची ही चढाई करताना देखील पाहतोय, तो देखील या ठिकाणी आपल्या संचात सुखरूप परत येतोय। त्याला प्रत्युत्तर दिलेलं अक्षय पाहिलं तर छोटा पॅकेज शुभमच्या माध्यमातून चढाई येतात, नितांतराच्या क्रॉस केली जाईल, मोठी चढाई दिली जाईल, 3rd रेडचं निमंत्रण असणार आहे। नक्कीच शुभमने देखील निदानिशा बॅलेट केली, त्यानंतर या ठिकाणी चढाई करण्याकरिता आमंत्रित केलं जात आहे। हा देखील एक कळकवणी संघाचा अशा पद्धतीचा खेळाडू आहे, तो म्हणजे विवेक आहे आणि त्या विवेकने पाहिलं तर विविध माध्यमातून देखील एक जबरदस्त कामगिरी केली अशा प्रकारचं ज्याचं आयुमान छोटं होतं म्हणजेच किशोर गटाचा जेव्हा विवेक होता तेव्हा त्याला नक्कीच एक स्टेट लेवलच्या स्पर्धेत देखील आपण पाहिलं होतं, म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्याचा कर्णधार जो झाला होता असा खेळाडू आज गावासाठी या ठिकाणी खेळतोय। निश्चितच अक्षय पाहिलं तर पुन्हा शुभम एमटी चढाई केली, पुन्हा पाहिलं तर 2 पाटाची निश्चितच आपण चढाई पाहणार आहोत, कमबॅक केलं जाईल नो डाऊट कळकवणे सिद्धिविनायक कळकवणे संघाकडून छोटा पॅकेज बडा धमाका देखील दिला जात नाहीये, परंतु नक्कीच ही होती मात्र चढाई छोटा पॅकेज बडा धमाका छोटा तीर बारकरी गंभीर अशा प्रकारचं शुभमची त्या ठिकाणी चढाई संपन्न झालेली असेल आणि शुभमची चढाई संपन्न झाल्यानंतर ज्याच्या नावाचा मी उल्लेख केलाय अशा प्रकारचा खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करण्याकरिता इथे मात्र दाखल झालाय। 5चा संच आहे, कोपराक्षक डाबा कोपराक्षक अक्षय आणि उजवा कोपराक्षक सुशांत आणि मध्यस्थी एक सर्वोत्तम शुभम कदम देखील पाहतोय, परंतु इथे रोख लावला जाईल का? काही सेकंद या ठिकाणी शिल्लक असेल मात्र पाहायचं आहे संकेत सारख्या मोठ्या खेळाडूची या ठिकाणी पकड होते, म्हणजे या सामन्यात मी सांगितलं की संकेत नावाचं जे वादळ आहे चांगली कामगिरी केली। पुन्हा पाहिलं तर 3rd रेड 2 पाटाची चढाई येणार आहे, जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून कम बॅक पलटवार द्यावे लागेल, रम बुलेट ट्रेन चालवावं लागणार आहे, कम बॅक पलटवार देणं गरजेचं, कम आणि बॅक केलं जातं का एक सांघिक टॅकल, टॅकलचं गुण अक्षय पाहिलं तर अप्रतिम टॅकल दिलं जातं, मात्र नो डाऊट संघ असणार आहे कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघ। कीच सोलो टॅकल आपण या ठिकाणी बघत म्हणजेच डाबा पदरक्षक ऋषिकेशच्या माध्यमातून ही पकड या ठिकाणी केली होती आणि लांबे सर तुम्हाला देखील माहिती आहे काही दिवसा अगोदर या ठिकाणी स्वयंभू सिद्धिविनायक कळकवणेची स्पर्धा होती ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वोच्च करण्याकरिता दाखल होतात, अंतिम सामन्यात मी देखील आलो होतो आणि जिथे ह्याच दोन्ही संघांचा अंतिम सामना झाला होता
त्याच प्रसंगी कळकोणी क्रीडामंडळ कळकोणी संघ जिंकला होता, परंतु आजच्या मैदानामध्ये देखील पाहायचं इथे काय घडणार आहे आणि काय बिघडणार आहे सर्वजण पाहणार आहेत. सामने दिशेत जाणं गरजेचं आहे. काय घडणार आहे काय विकणार ही देखील अक्षय पाहिलं तर एमटी चढाई दिली जाते, तो मात्र सिद्धिव नाही कळकवणे संघाकडून. तर शुभमची सरांकरता मित्रांनो एकदा टाळ्या होऊ दे. टाळ्या होणं गरजेचं असणार असं एक व्यक्तिमत्व असणारे आपल्या पिंपरी गावचे सुपुत्र आहे, ज्यांना अनेक ठिकाणी आपण स्पर्धेमध्ये पाहतो. याच्या माध्यमातून पंचगिरी करता पाहतो. अशा पद्धतीचं नक्कीच चांगल्या प्रकारची नियमावली देखील ज्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण पाहिलेली आहे, परंतु याच गावामध्ये देखील वैशिष्ट्य अशा पद्धतीचं आहे की इथली जी स्पर्धा आहे ना ती फार महत्वाची असते, कारण याची चर्चा नक्कीच वर्षभर होत असते की आमची स्पर्धा कोणी जिंकली होती. या स्पर्धेचं पाहिलं तर एकंदरीतच पहिल्या डाबाचं या ठिकाणी खेळ थांबले आणि मानाची शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ या ठिकाणी दिला जातोय आणि त्यांना इथे सन्मानित केलं जातं. त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर यांच्या या ठिकाणी दीपक सरांचा सन्मान देखील होतोय. विनंती असेल क्रीडानगरीत पिंपरी गावचे युवा उद्योजक अक्षयजी कंसे आपण व्यासपीठावरती या ठिकाणी यायचं आहे. अक्षयजी कंसे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती देखील स्थानापन्न व्हायचं आपल्या देखील या स्पर्धेत स्वागत असेल. त्यांच्यासोबत या ठिकाणी पाहिलं तर गीतेशजी आमरे आणि अक्षयजी खांबे आपण त्यांच्यासोबत आहात. आपण सर्व मान्यवर आम्हाला या ठिकाणी जोडलं जायचं आहे, कारण मी सांगितले या स्पर्धेत अनेकांचे सन्मान सत्कार हे देखील अंतिम सामन्यापर्यंत होणार आहेत. अशा पद्धतीचा हा दुसरा हाफ याला सुरुवात झालेली आहे. त्याच वेळी काही विषय अशा प्रकारचे जे सन्मान राहिले ते देखील आम्ही या ठिकाणी करणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी पुढील सन्मान केला जाणार आहे जे आपल्याच पिंपरी गावचे या ठिकाणी रहिवासी आहेत, आमच्याच समर्थनगरच्या या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. अशा पद्धतीचे या ठिकाणी वासुदेवजी शिंदे सर या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा सन्मान होईल. आणि वासुदेवजी शिंदे यांचा एक चांगल्या पद्धतीचा सन्मान आणि सत्कार करण्याकरिता मी विनंती करतो ते म्हणजेच याच स्पर्धेचे महेशजी सुतार सर, स्पर्धेचे आयोजक महेशजी सुतार, आपण आपल्या शुभ हस्ते आमचे मार्गदर्शक वासुदेवजी शिंदे यांच्या या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा एक चांगला सन्मान आणि सत्कार करायचा आहे. कारण ज्यांची भूमिका देखील आपण अनेक विभागामध्ये पाहत असतो की ज्यांचं एक प्रत्येक आपल्या पिंपरी गावातील जे माणसं आहे ज्यांच्याशी एक अतूट नातं आहे आणि जे गावासाठी नेहमीच एक कार्यरत असतात, अशाच एका एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय. आणि यांचा सत्कार झाल्यानंतर परत तर नक्कीच पुढील सन्मान केला जाणार आहे, म्हणजेच सचिनजी तांदळे, सचिनजी तांदळे यांच्या या ठिकाणी हा सन्मान होईल. आणि सचिनजी तांदळे मेस्त्री, सुनीलजी मेस्त्री, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सचिनजी तांदळे यांचा देखील एक चांगला सन्मान करायचा आहे. त्या स्पर्धेतला पुढील एक अशा प्रकारच्या सन्मानाच्या दिशेने देखील तुमच्या सर्वांचं मी लक्ष वेधून घेतोय. त्यांचा देखील या ठिकाणी हा सन्मान केला जातोय, म्हणजे तांदळे सर या ठिकाणी आहेत, त्यांचा इथे सन्मान होतोय. मी सांगितले ही स्पर्धा महत्वाची आहे, स्पर्धेत खेळ देखील महत्वाचे आणि अनेकांचे जे मान्यवर या स्पर्धेला शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देण्याकरिता दाखल झाले तर त्यांचे सत्कार देखील फार महत्वाचे असणार आहेत. या ठिकाणी पर्यंत दिलीपजी तांदळे आपण मंचावरती या ठिकाणी यायचं, त्यांच्यासोबत संदीपजी फुटक आपण देखील व्यासपीठावरती यायचं. परंतु पुढील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे आमचे सहसमालोचक, ज्यांचा आवाज आपण कित्येक कबड्डी आणि कित्येक क्रिकेटच्या स्पर्धेत देखील पाहिलेले आहे. अशा प्रकारचे आमचे सहसमालोचक अशोकजी लांबे सर आपण व्यासपीठावरती यायचं. आपला या ठिकाणी हा सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याकरिता विशालजी सुतार आपण अशोकजी लांबे यांचा सन्मान करायचा आहे, कारण ज्यांची वाणी आपण कित्येक कबड्डीच्या स्पर्धेत पाहिलेली आहे. असे आमचे मार्गदर्शक, असे आमचे या क्षेत्रातील गुरुवर्य म्हणून ज्यांच्याकडे पाहतो म्हणजेच कुंभारली गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय अशोकजी लांबे यांच्या या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अशोकजी लांबे यांचं देखील आपण सन्मान होताना पाहतोय, जे नुकतीच आजच्या ह्याच रात्रीमध्ये त्यांच्याच गावामधील एक क्रिकेटची स्पर्धा संपन्न करून ते आमच्या विनंतीला, ह्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलेत.
असेच अशोक सर या ठिकाणी हे देखील आम्हाला याच्यानंतर जोडले जाणार आहेत, यांचा आवाज देखील आपण ऐकणार, परंतु तत्पूर्वी काही सत्कार देखील आहेत. दिलीपजी तांदळे आपल्यास विनंती असेल व्यासपीठ असणार आहे. डीजे विनायक लांबे सर देखील या ठिकाणी आम्हाला जोडले जाणार आहेत. सिद्धिविनायक कळकवणी आणि हा कळकवणी क्रीडा मंडळ कळकवणी याच अंतिम फेरीचा दुसऱ्या आपला देखील सुरुवात आहे. अंतिम फेरीच्या दुसऱ्या आपला सुरुवात केली जात असताना पहा एका सहकार्याने दुसऱ्या सहकार्याला या ठिकाणी पकड केली, म्हणजेच निश्चितच अक्षय पाहिला तर थर्ड रेड असणार आहे. चांगला कमबॅक पाहिला आपण सिद्धिविनायक कळकवणी संघाकडून. पुन्हा एकदा पाहिलं तर डूपाटाची चढाई पुन्हा कमबॅक करावं लागेल या चटकावर न करत असेल तर. आक्रमक दर्शक क्रमांक 10च्या मधून चढाई दिली जाते. काय घडतंय काय बिघडतंय ही देखील चढाई पाहिली तर डूपाटाची चढाई असणार आहे. निश्चितच पाहिलं तर सुरेख चढाई लेफ्ट हँड मध्ये एक अतिशय सुरेख टॅकलचा गुण दिला जातोय नो डाऊट. सिद्धिविनायक कळकवणी संघाकडून पुन्हा एकदा पाहिलं तर अतिशय सुरेख टॅकल असणार आहे. पुन्हा एकदा शुभमच्या मधून सुपर टॅकल असताना थोडासा कमबॅक करावं लागेल. अक्षय पाहिल्यानंतर या सामन्यामध्ये चांगला खेळ केला जातो. फर्स्ट हाफ मध्ये पाहिला तर दोन्ही संघ कळकवणे, कारण कळकवणी क्रीडा मंडळ कळकवणी या संघाकडून, परंतु सेकंड हाफ मध्ये चांगला खेळ करणं गरजेचं. या चषकावर नाव करत असेल तर छोट्या शुभमच्या माध्यमातून ही देखील पाहिली तर सुरेख चढाई येणार आहे. आक्रमक चढाई करावं लागेल या सामन्यामध्ये. ही देखील एमटी चढाई की जर शुभमची चढाई झाली त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर बागीला जी या ठिकाणी पकड ज्यांनी यशस्वी केली अशा प्रकारचा संघाचा उजवा पदरक्षक तेजस इथे मात्र परत तर जो कालावधी संपन्न केल्यानंतर चढाई देखील संपन्न या ठिकाणी होते. पुन्हा पाहिलं तर अक्षय विकासच्या माध्यमातून चढाई करावी लागेल. रंपाम बुलेट ट्रेन चालवणार आहे. गुणाची पडत आली तर अजून 8 गुणाची पडत असणार आहे. थोडंसं कमबॅक थोडीशी लिफ्ट करावं लागेल आपल्या संघाकरता आपल्या गावाकरता. मित्रांनो पाहिलं ना या सामन्याचा पण खेळ पाहिला तर गावकी आणि भावकीमध्ये कदल असणार आहे. निश्चित कबड्डीच्या पट्टावरती कदल पाहणार आहोत. अतिशय सुरेख चढाई आहे. लेफ्ट हँड राईट मध्ये काय घडणार आहे काय बिघडणार सुपर टॅकल ऑन असताना सुरेख चढाई ही देखील एमटी चढाई. अक्षय पाहिलं तर आक्रमक दोन्ही संघाकडून खेळ पाहतोय आणि खऱ्या अर्थाने अजून दोन्ही संघांसाठी सामना आहे. ह्या सामन्याचा विचार केला तर 50-50 अशा पद्धतीचा सामना असेल, कारण कोण जिंकेल हे अजून देखील भाकीत केले जाऊ शकत नाही. कारण एका संघाकडे पाहिलं जर लोन दिला गेला तर ही 8ची आघाडी आहे ती जर 5 गुण प्राप्त होतील म्हणजे फक्त आणि फक्त 3 गुणाची आघाडी शिल्लक राहू शकते. आणि अनेकदा आपण पाहिलेलं की ह्या आघाडी कमी होताना देखील आणि जे पिछाडीपंथी आहेत संघ ते जिंकताना देखील आपण पाहिलेले आहेत. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. पुन्हा एकदा पाहिलं तर विकासच्या माध्यमातून चढाई थर्ड रेड असणार आहे. या चढाईमध्ये सामन्याचं पूर्ण चित्र गणित बिघडणार आहे. काय घडेल आणि काय बिघडेल सुरेख चढाई आहे. पुन्हा एकदा गलतीचं मिस्टेक एक मोठ्या डिफेंडरच्या माध्यमातून शैलेश वनकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाहिलं तर एक मोठी चूक या ठिकाणी केली जाते आणि ती चूक केल्यानंतर शैलेश मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. परंतु ही तिसरी चढाई आहे. ती तिसरी चढाई रोखली गेली तर मी ज्याप्रमाणे भाकीत केलं होतं की लोन दिला जाईल आणि फक्त 3च गुणाची आघाडी शिल्लक राहील ज्याच्या अगोदर याच तेजसला रोखलं जाईल का रोखत असताना या ठिकाणी पाहायचं आहे. याच क्षणामध्ये नक्कीच बोनस गुण या ठिकाणी दम दाखवलं जाईल. एका गुणाचे थोडासा कमबॅक आहे परंतु अक्षय चांगला कमबॅक पाहिला अलाउड दिला जाईल. 1+2 सामना पाहिला तर 15-19 थोडासा कमबॅक वाटला पाहिजे. पिंपी गावच्या टाळा टॅक्स फ्री टाळा नक्कीच पहिलं तर सरकारने अनेक गोष्टींवरती टॅक्स लावलेला आहे परंतु टाळ्या अजून मोफत आहेत आणि ह्या टाळ्या जे खेळाडू चांगल्या प्रकारची गुणवत्ता दाखवून या ठिकाणी करतायत यांच्याकरिता बसतायत. परंतु विनंती असेल क्रीडानगरीत अनंतजी शिरळकर अण्णा शिरळकर दाखल झालेली विनंती असेल. शिरळकर सर आपण देखील मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. अनंतजी शिरळकर हे देखील आम्हाला जोडले जाणार आहेत. पुन्हा पाहिलं तर सिद्धिविनायक कळकवणीचा शुभम ज्याने अनेक स्पर्धेमध्ये चांगला खेळ आपण पाहिला तो शुभम असणार आहे. बैठकीत पाहिलं तर शुभमची सेकंड मध्ये दुसरी चढाई आहे. पहिली 2 चढाई नेमक्या पाहिल्या. तिसऱ्या चढाईमध्ये नंतर पाहिलं तर कमबॅक करावे. अजूनही पाहिलं तर 4 गुणाची पडत असताना ही देखील पाहिली तर सुरेख चढाई असणार आहे. काय घडणार आहे या चढाईमध्ये काय बिघडेल याची देखील नोंद घेतली जाईल. तर मोठी स्पर्धा आहे. ही देखील पाहिली तर एमटी चढाई असणार आहे. गुणाचं पडतं पाहिलं तर 15-19 निश्चितच अक्षय पुढील चढाई असणार एमटी चढाई दिली का, कारण याच्यानंतर काय होईल ते नक्कीच आपल्याला सामन्याला पाहायला भेटेल. कारण एक संघ कळकवणी क्रीडा मंडळ कळकवणी असा विचार करणार की आम्ही फक्त आणि फक्त तिसऱ्या चढाईवरती आक्रमण करणार
आणि एक संघ सिद्धिविनायक कळकवणे अशा पद्धतीचा विचार करणार की आम्हाला हे विजयातलं अंतर कमी करायचं आहे. कारण यांचं भाकीत मी सांगितलं की एक दत्तप्रसारक कळकवणीची स्पर्धा ज्याच्यामध्ये 1 गुणांनी कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे जिंकला होता, परंतु स्वयंभू सिद्धिविनायकची स्पर्धा त्याच्यामध्ये 4 गुणांनी कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे हा संघ जिंकला होता. परंतु आता इथे कोणत्या तरी संघाची वाढ होणार आहे. नो डाऊट विकासच्या माध्यमातून थंब केलं जाईल. पाहिलं तर ही देखील एमटी चढाई असणार आहे. पुढील पाहिलं तर मोठ्या खेळाडूच्या माध्यमातून संकेतच्या माध्यमातून चढाई, ज्याचं नाव देखील आहे मोठं, ज्याची कामगिरी देखील असणार आहे मोठं, अशाच पद्धतीचे या ठिकाणी हाच संकेत घडशी या ठिकाणी पाहायचा आहे. संकेत घडशी देखील या ठिकाणी दाखल झाला, ज्याला रोखण्याकरिता पा 2-2-2 अशा प्रकारची या ठिकाणी गुणसंख्या असताना सुशांत स्पर्धेच्या माध्यमातून आक्रमक खेळ केला जातो, ज्याच्या सुशांतने ही पकड या ठिकाणी केली. निश्चितच सुशांतने मात्र मोठ्या खेळाडू झोपल्यानंतर पुन्हा विकासच्या माध्यमातून डुंबाटाची चढाई, या चढाईमध्ये कमबॅक करावं लागेल. 16-18 पुन्हा पुढे कमबॅक. चालू सामना संपायला शेवटची 5 मिनिटे या ठिकाणी आहेत आणि शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी असताना कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे 19 आणि सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवणे 17. मित्रांनो टाळ्या होतील एकदा, शेवटची 5 मिनिटे देखील आहेत आणि फक्त 2 गुणाची आघाडी आहे. फक्त 2 गुणाची आघाडी या ठिकाणी असणार आहे. परंतु अजून भाकीत केलं नाही जाऊ शकत. अशोक सर पाहिलं ना तर इथून काही होऊ शकतं, कारण 5-5 चढ्या देखील आपण अंत्येक सामन्यामध्ये पाहिलेत की अंतिम सामन्यात अनेक वेळेला 5-5 चढ्या देखील होतात. असं या स्पर्धेत होईल का? निश्चितच अक्षय, निश्चितच होईल का, याच्यामध्ये कुठलीच शंका नाही. अजून पाहिलं तर शुभम एक युवा टॅलेंट आहे, मात्र चांगला खेळ पाहतोय या स्पर्धेमध्ये. एमटी चढाई पुन्हा थोडंसं कमबॅक, थोडीशी लिप केली जाते सिद्धिविनायक कळकवणे संघाला, की त्या सिद्धिविनायक कळकवणे संघाने आज दाखवून दिलंय की कमबॅक कसं केलं पाहिजे. तर कमबॅक असं केलं पाहिजे. शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी आहेत. मिनिटांचा विचार केला तर 4 मिनिटांचा कालावधी आहे. सेकंदांचा विचार केला तर 240 सेकंदाचा या ठिकाणी कालावधी आहे, ज्याच्यानंतर हा सामना संपणार आहे, त्याच्यानंतर ही स्पर्धा संपणार आहे आणि एक संभाव्य संघ या ठिकाणी जिंकणार आहे. पुन्हा एकदा शुभमच्या माध्यमातून चढाई दिली जाईल, निदान दर्शक रद्द केली जाईल. अक्षय पाहिलं ना दुअटामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत कळकवणे संघाला. सामना संपायला शेवटची एकंदरीतच या ठिकाणची तिसरी चढाई या ठिकाणी होती आणि तिसरी चढाई करण्याकरिता पहा ज्याने देखील या सामन्यात गुण प्राप्त केलेत, अशा प्रकारची गुणप्राप्त चढाई करण्याकरिता विवेक दाखल झालाय, परंतु त्याच विपायचं इथे मात्र त्याच खेळाडूला पाहिली तर ही पकड देखील या ठिकाणी केली जाते. फक्त होती चांगला कमबॅक. पुन्हा एकदा सुरेख चढाई विकासच्या माध्यमातून सामना संपायला शेवटची 3 मिनिटांचा कालावधी असणार आहे. पुन्हा पाहिलं तर विकासच्या माध्यमातून 1 गुणाची मदत करणार आहे. सुरेख चढाई लेफ्ट अँड राईट मध्ये खेळतोय. विकास एक आक्रमक चढाईमध्ये चढाई 1 आणि तो गुणाचा बादशाह सिद्धिविनायक कळकवणे संघाचा. विकासच्या माध्यमातून सुरेख चढाई दिली जाईल. काय घडतंय, काय बिघडतंय, शेवटचे निर्णायक क्षण आता विकासला मात्र करण्याचा प्रयत्न, एक सुरेख हँडब्रेक टाकला जातोय, तो मात्र सिद्धिविनायक कळकवणे संघाचा विकासला जकडलं जातोय. चांगला टॅकल पाहिला कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघाकडून. काही मिनिटात काढ मी सांगितलं होतं की ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास, ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास तोच सोनेरी दिवस आज आला आणि त्याच सोनेरी दिवसातील सोनेरी सामना म्हणजेच एक गोल्डन मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. महाअंतिम फेरीचा एक जबरदस्त अशा प्रकारचा सामना. चिपळूण तालुक्यातील 2 दादा संघ एकत्र आलेत आणि ज्यांच्यापासून हा सामना देखील पाहतोय. एकाच गावातील 2 संघ आहेत. निश्चितच पाहिलं तर ही देखील एमटी चढाई दिली. पुन्हा एकदा शुभम निदान दर्शक क्रॉस केली जाईल. सामना संपायला शेवटची 2 मिनिटांचा कालावधी. चालू सामना संपायला शेवटच्या 2 मिनिटांचा कालावधी आहे. मिनिटांचा विचार केला तर 2 मिनिटे आहेत. सेकंदांचा विचार केला तर एकंदरीतच संपूर्ण स्पर्धा संपण्याकरिता 120 सेकंद या ठिकाणी शिल्लक आहेत आणि ह्याच 120 सेकंदानंतर या स्पर्धेतला एकंदरीतच अंतिम विजय संघ आपल्याला मिळणार आहे. पुन्हा पाहिलं तर ही देखील अक्षय एमटी चढाई दिली जाईल. पुढची देखील एमटी चढाई दिली जाईल. नो डाऊट पुन्हा ही देखील एमटी अक्षय चढाई असणार आहे. कारण दोन्ही संघ अशा पद्धतीने खेळतात की आम्ही तिसऱ्या चढाईवरती खेळणार, प्रतिस्पर्धी संघाच्या तिसऱ्या चढाई आम्ही रोखणार आणि आमच्या चढाईमध्ये आम्ही गुण प्राप्त करणार. थर्ड रेड माझ्या मते मित्रांनो टाळ्या होत्या. संपूर्ण स्पर्धेतील एक सर्वोत्तम चढाई आहे. याच्यावरती या स्पर्धेचा निकाल लाभला जाईल. संकेतने गुण प्राप्त केला तर कळकवणे संघासाठी चांगली या ठिकाणी हे समीकरण असेल, परंतु पकड झाली तर सामन्यामध्ये देखील काही होऊ शकतं. अशा प्रसंगी या ठिकाणी पाहायचं आहे की 2 गुण प्राप्त होत आहेत. संकेत 18-22 शेवटची काही 1 मिनिटाचा कालावधी आहे. शुभमच्या माध्यमातून 1 गुणाची कमाई.
शेवटचं 1 मिनिट या ठिकाणी शिल्लक आहे. त्याच प्रसंगी आघाडी जर पाहिली तर 3 गुणांची या ठिकाणी माझ्या मते शिल्लक राहिलेली आहे. 1 मिनिटामध्ये या ठिकाणी ही 3 गुणांची आघाडी देखील इथे असेल, परंतु आघाडीमध्ये बिघाडी केली जाते. निश्चित लक्ष पाहिलं तर या सामन्याची सुरेख लढाई दिली होती. दोन्ही संघांकडून चांगला पाहिला. या स्पर्धेला ज्यांनी सहकार्य केलं खरोखर सर्व क्रीडारसिकांनी भरपूर सहकार्य केलं. सर्व क्रीडाचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. बरोबर, परंतु या ठिकाणी पहा काही सेकंद या ठिकाणी शिल्लक आहेत आणि या स्पर्धेचा विचार केला तर अशोक सर 99.99 हा जो सामना आहे तो सामना याच कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघाच्या दिशेने गेलेला आहे. परंतु शेवटच्या काही सेकंदामध्ये आपल्याला कळेल की याच अंतिम चषकावरती कोणता संघ नाव करेल. फार महत्वाची स्पर्धा आहे आणि माझ्यामध्ये आता 100% सांगितलं जात आहे की याच्यानंतर ही चढाई झाल्यानंतर सांगितलं की कोणी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. अशा पद्धतीचा सामना संपला, स्पर्धा संपल्या मित्र टाळ्या होते. कारण विराट विश्वकर्मा आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत